मी सगळ्यांनाच पहिल्यांदा एक विनंती करतो, तुमच्याजवळ जे मोबाईल आहेत एक 20 मिनिटांसाठी फ्लाईट मोडला टाका. अगदी सुरुवातीला मी खरं तर आमच्या पप्पांचेच आभार मानतो या कारणासाठी की आपण येऊन तीरमध्ये हा सगळा उपक्रम करून परत गेला असता आणि कदाचित मी तुमच्यामध्ये नसतो. पण त्यांच्याकडून माझ्याकडे हा निरोप आला आणि मग मी या ठिकाणी पोहोचलो. मला याची कल्पना आहे की तुम्हाला माझा अंदाज आता पुन्हा लातूर जायचं आहे आणि घड्याळामध्ये किती वाजले मी ते पाहिलं, त्यामुळं तो विचार करून बोलतो, काळजी करू नका. म्हणजे एक माणूस बोलायला लागला, इतका वेळ बोलला की थोडंसं जिम करणारा एक पोरगा हातात काठीच घेऊन पुढं आलं. मग ते बोलणारा माणूस म्हणला, अरे बाबा आम्हाला कशासाठी? ते म्हटले, तुला नाही काही करत, तुला इथं बोलायला बोलावलंय कोणी, त्यांचं नाव सांग. अशी स्थिती, तसं माझी स्थिती आहे. अशी स्थिती आमच्या बाप्पांवरती किंवा प्रतीक सरांवरती येऊ नये याची काळजी करून होतो. आमचं सगळ्यांचं लक्ष थोडं थोडं तुमच्याकडे यायला. जिथे आपण बसतो त्या विषयावरून सुरुवात करतो. तुम्ही UPSCचे विद्यार्थी आहात, या विषयानं तुम्ही अभ्यास करताय, तर योगायोगानं ज्या मंदिरामध्ये तुम्ही आलात त्या मंदिराच्या विषयानं थोडासा पुसटसा काही भाग बोलून मी मग पुढे बोलेन. हे मंदिर जे आहे भगवान त्रिविक्रमाचं मंदिर म्हटलं जातं. तसं काही अभ्यासकांनी याला चैत्यग्रह म्हटलंय, बौद्ध धर्मीयांचं चैत्यग्रह. पण काही अभ्यासकांनी मात्र याला चैत्यग्रह नव्हे तर हे पल्लव शैलीमधलं हिंदू मंदिर म्हटलंय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रातलं सगळ्यात प्राचीन मंदिर हे मानलं जातं आणि हे मी पुराण ग्रंथातलं बोलतोय असं नव्हे. म्हणजे माझ्या अंगावरती हा ड्रेस बघून तुम्ही कुठल्या तरी पोथीतलं वाचून हा बाबा सांगायला आहे असं म्हणत आणण्याचं गरज नाही. हे मी इतिहासाच्या अभ्यासकांनी इव्हिडन्सवर आधारित जे लिहून ठेवलंय, पुराव्यानिशी इतिहास तज्ज्ञांनी जी मांडणी केली आहे त्या मांडणीशी संबंधित असलेला हा भाग बोलतोय की हे इसवी सनाच्या 4थ्या शतकातलं मंदिर आहे. इसवी सनाच्या 4थ्या शतकातलं. महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा प्राचीन वास्तू नाहीये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रातलं सगळ्यात प्राचीन मंदिर तेरमध्ये आहे. क्रमांक 2, महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्राचीन शिवमंदिरांपैकी 2 शिवमंदिरं तेरमध्ये आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तेरमध्ये बुद्धिझमचा, बौद्ध धर्माचा आणि तेरचा ऋणानुबंध हा थेट बुद्ध कालखंडापर्यंत जातो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तेरचा आणि जैनिझमचा, जैन धर्मीयांचा संबंध थेट भगवान महावीरांपर्यंत जातो. म्हणजे जैन धर्मीयांचे 24वे तीर्थंकर असलेले भगवान महावीर इथं समौशरण आल्याचा उल्लेख आहे आणि दक्षिण भारतातलं एकमेव ठिकाण तेर मानलं जातं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सातवाहनांच्या कालावधीमध्ये हे जे गाव आहे अत्यंत प्रगत असलेलं शहर होतं. पुन्हा मी हे वाक्य पुन्हा पुन्हा बोलतोय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, सातवाहनांच्या राजधानीचं नाव प्रतिष्ठान, आजचं पैठण, पण त्यांच्या उपराजधानीचा दर्जा तगरला होता. तगर म्हणजे आजचं तेर. किंवा आज आपण भारताची राजधानी दिल्ली म्हणतो, पण आर्थिक राजधानी म्हटल्यानंतर आपल्याला मुंबईचं नाव घ्यावं लागतं ना. तसं सातवाहनांच्या कालखंडामध्ये त्यांचं मुख्य राजधानीचं शहर जरी प्रतिष्ठान असलं तरी त्यांच्या आर्थिक राजधानीचं शहर तगर होतं. तेरच्या इतिहासावर खूप बोलावं लागेल, मी तेवढं नाही बोलणार कारण मला जाणीव आहे तुम्हाला जो वेळ आहे सध्या तो वेळ तुलनेनं कमी आहे. पुन्हा केव्हा योग येईल त्यावेळेला मी बोलेन. हे मंदिर इसवी सनाच्या 4थ्या शतकातलं आहे. मध्ये प्रवेश केल्याबरोबर सगळ्यांची दृष्टी मंदिराच्या वरचा जो घुमट आहे त्याच्याकडे गेली असेल बघा.
जात असतानाही बाहेर पडताना तुम्ही ते लक्ष द्या. मंदिराचा जो घुमट आहे तो गजप्रष्ठाकृती आहे. गजप्रष्ठाकृती या शब्दातच त्याचा अर्थ तुम्हाला समजून जाईल. गज म्हणजे हत्ती, हत्तीची पाठ जशी आहे तशा पद्धतीनं हे गर्भगृह बाहेरच्या बाजूला तुम्हाला ती हत्तीची पाठ असल्यासारखं दिसतं, गजप्रष्ठाकृती. आणि इथं बसून तुम्ही सरळ वरती बघितला, पाखरांचा तिथं वास होऊ नये म्हणून ते प्रॉब्लेम व्हायला लागले म्हणून ही जाळी आता अलीकडच्या काळामध्ये मारलेली. त्या जाळीच्या पलीकडे जर तुम्ही पाहिलं तर कार्बेलिंग पद्धतीची रचना दिसते तुम्हाला. विटेचा प्रत्येक थर आतमध्ये 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 आणत वरचा घुमट त्याने विकसित केलेला आहे. आणि हे गर्भगृह 4थ्या शतकातलं मानलं जातं. समोरचा जो सभामंडप आहे गर्भगृहाच्या बांधकामाच्या नंतर थोड्याशा 100-200 वर्षांनी निर्माण झालेला. तसं त्याचाही एक अद्भुत इतिहास आहे. आमच्या धाराशिवला ते मुख्य याच्यामध्ये आमचे बप्पाई होते. अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं तर साहित्य महामंडळाकडे जी मागणी केली गेली होती त्या मागणीमध्येच हे म्हटलं गेलेलं होतं की आम्हाला संत साहित्य संमेलनाचा वारसा आमच्या इथं संमेलन झालंय आणि हा अत्यंत प्राचीन वारसा आहे. महाराष्ट्रातलं पहिलंच साहित्य संमेलन आमच्या भूमीमध्ये झालेलं आहे म्हणून तुम्ही आम्हाला द्या. ह्या मागणीवरतीच ते संमेलन दिलं गेलं होतं. तो संदर्भ काय होता तर ज्ञानदेवांच्या, नामदेवांच्या, संत गोरोबा काकांच्या कालावधीत महाराष्ट्रातली त्यावेळची सगळी संत मंडळी तेरला अनेकदा आलेली आहे. गोरोबा काकांच्या घरी ती यायची आणि ज्या वेळेला ती आली त्या वेळेला ही सगळी मंडळी इथं आलेली. ही माणसं 700-750 वर्षापूर्वीचा कालखंड मी सांगतोय तुम्हाला. याचा कालखंड तर इसवी सनाचं 4थं शतक, पण मी सभामंडपाच्या विषयानं बोलतोय म्हणून ज्ञानदेवांचा, नामदेवांचा कालखंड, नामदेवांचं कार्य संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे. तुलनेनं महाराष्ट्रानं नामदेवांना त्या दृष्टीनं पाहिलेलं नाही. गुरुग्रंथ साहिबमध्ये नामदेवांच्या रचना आहेत. शीख धर्मीय त्यांना भगवान नामदेवजी म्हणतात, आपण संत नामदेव बोलतो. पण त्या नामदेवांच्या काळात इथं संत नामदेवांचं कीर्तन वगैरे झालंय. इथं वारकरी परंपरेचा परिचय असणारं कोणी असेल तर त्यांना ठाऊक आहे जिथे कीर्तनकार उभा राहून बोलतो, वक्ता जिथं उभा राहून बोलतो तिथं त्या परंपरेत असं आहे की त्या वक्त्याच्या पायाखाली काहीतरी अंथरलं जातं. पूर्वी घोंगड्या टाकल्या जायच्या, आता घोंगड्या राहिल्या नाही, काही का असं अंथरतात. पण महाराष्ट्रातली एकमेव जागा अशी आहे की या ठिकाणी वक्त्याच्या पायाखाली काही अंथरलं जात नाही. त्यानं जमिनीवरती, जागेवरती उभा राहायचं आणि बोलायचं. का? संत नामदेवांचा स्पर्श त्या जागेला आहे ही भावना कदाचित. तुम्हाला आणखी एक आश्चर्यकारक वाटेल. काय? या मंदिरात आलो म्हणूनच हेही बोलतोय. तेरच्या विषयानं बोलणं कठीण आहे, खूप वेळ लागेल. तुम्ही महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये कुठेही शिव मंदिराला म्हणजे महादेवाच्या मंदिराला दर्शनाला गेलेले असाल तर शिवलिंगाची जलधार ही उत्तरेकडे मुख करून असते. जलधार म्हणजे काय? साधारण मुलींना हा भाग ठाऊक आहे. वरती पाणी टाकल्यानंतर ज्या बाजूने पाणी बाहेर निघतं ती शिवलिंगाची बाजूला बाहेर येणारी जी जागा आहे त्याला आपण जलधार म्हणतो. जलधार ही उत्तरेकडे मुख करूनच असते. ती अद्भुत असं आहे की इथं चारही दिशांना मुख गेलेले शिवलिंग आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. त्याच्यातलं एक इथं मेंढेश्वर महादेवाचं शिवलिंग आहे, ते पूर्वेकडे मुख करून आहे. पूर्व काकाच्या मंदिरात नीलकंठेश्वर पश्चिमेकडे आहे. दक्षिणेश्वराचं एक मंदिर होतं या ठिकाणी, ते उद्ध्वस्त आहे, त्याचं नावच दक्षिणेश्वर होतं. आणि मग उत्तरेश्वर, कालेश्वर, बेलेश्वर, हराळेश्वर, सिद्धेश्वर, श्वर मला 25-30 वेळा म्हणावं लागेल. शिवलिंग तर त्याहूनही जास्त आहे. हे शिवपीठ म्हणावं असं स्थान आहे. इथलं हे शिवलिंग हे पूर्वेकडं आणि मी मगा सगळी नावं एकत्रित जी जास्त आत्ता घेतली ती सगळी उत्तरेकडे. म्हणजे असा संदर्भ आहे. या भूमीचा इतिहास हा अद्भुत आहे, अद्भुत आहे. तुमच्या अभ्यासासाठी पूरक म्हणून हेतुपूर्वक हा भाग बप्पांच्यामुळे इथं असा आला की आपण या मंदिराकडे हेतुपूर्वक जाऊया की महाराष्ट्रातलं सगळ्यात प्राचीन मंदिर याला म्हटलं जातं. सगळ्यात प्राचीन वास्तू असं आपण म्हणूया याला. हा भाग या ठिकाणी आहे. पुन्हा हेच म्हणतोय मी की हे खूप आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही लातूरकडून मध्ये येत असताना जागजी नावाचं एक गाव लागतं. महालक्ष्मीचं सुंदर मंदिर त्या ठिकाणी आहे. समोर पुष्करणी आहे. आपल्या परिसरात तेवढी अप्रतिम पुष्करणी कुठंच दिसणार नाही. पुष्करणी हा शब्द अपरिचित वाटेल. पाण्याचा साठा असलेली जलस्रोताची गोल रचना पण अरुंद असेल तर तिला आपण आड म्हणतो. गोल आहे पण मोठी असेल, रुंदी जास्त असेल तर
तर त्याला आपण विहीर म्हणतो. चौकोनी रचना असेल, एका बाजूने उतरायला मध्ये पायऱ्या असतील, त्याला आपण बारव म्हणतो. आणि जलाशय असा आपण निर्माण केलेला, पण ज्याला चारही बाजूनी पायऱ्या असतील त्याला पुष्करणी म्हटलं जातं. आणि सुंदर पुष्करणी, प्राचीन तीर, आजचं जागजी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच बाजूने येत असताना रस्त्यात तुम्हाला भंडारवाडी हे एक गाव लागतं. जुनं तेरच आहे, सिद्धेश्वराचं मंदिर आहे तिथं. त्या शिवलिंगाला वरच्या बाजूला शाळुका नाहीये, त्याच्याऐवजी शिवलिंगाच्या मधोमध खड्डा आहे. खड्डा, तो खड्डा किती खोल, त्या गावकऱ्यांनी म्हणे किती खोली आहे याची पाहण्यासाठी आपली बाज, चारपाई, खाट, तुमच्या ओळखीचा शब्द जो आहे तो घ्या, त्याचा सुंभ, काथ्या तो काढला, त्याला दगड बांधला आणि मध्ये सोडायला सुरू केलं. 12 बाजांचा सुंभ संपला, पण त्याचा तळ नाही निघाला, एवढा खोल. त्याच्यातून आजही पाणी येतं. बरं, पाण्याचं वैशिष्ट्य काय? या चालू पावसाळ्यात कितीतरी लोकांनी एखाद्या जलाशयाच्या तळ्याच्या शेजारी किंवा नदी आहे त्याच्या शेजारी असलेला बोर वाहत असलेला, आपोआप वाहत असलेला बघितला. आता तुम्ही गोरोबा काकाच्या मंदिरात गेलात तर काकांच्या पूर्व दरवाजामध्ये एक बोर आहे, सध्या वाहतोय तो. आश्चर्य वाटेल, त्या शिवलिंगाच्या मधोमध असलेला जो खड्डा आहे त्याच्यातून पाणी येतं, पण कितीही पाऊस पडो त्यातलं पाणी बाहेर वाहत नाही. आणि कितीही मोठा दुष्काळ पडो त्यातलं पाणी आटत नाही. ओंजळीनं काढून जर थोडंसं बाजूला टाकलं, पुन्हा काही तासांमध्ये ती त्याची लेवल जिथल्या तिथे येऊन बसतं. हा भाग अशा स्वरूपाचा आहे की ते कल्पनेच्या पलीकडचं. इकडं हिंगळजवाडी म्हणून गाव आहे, तिथं हिंगोलांबिकेचं एक मंदिर आहे, समोर एक शिवालय आहे, शिवलिंग आहे, तेही मंदिर प्राचीन आहे. ते शिवलिंग किती अद्भुत, शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. संपूर्ण शिवलिंग अशा पद्धतीनं तिथं स्थापित केलेलं आहे की त्याला एका बाजूने जर ढकललं तर ते संपूर्ण शिवलिंग गोलाकार दिसतं. संपूर्ण शिवलिंग. आसळ तीरमध्ये कितीतरी गोष्टी आहेत, निसर्गतः काही निर्माणही झालेले आहेत. म्हणजे इथं अगस्ती ऋषींचं ज्ञानदानाची जागा आहे. आजचं गाव डकवाडी, तिथं अगस्तींचे छोटे छोटे आता त्यांनी मूर्ती वगैरे केल्या. ज्या वेळेला मंदिर बांधलेलं नव्हतं, 2 बेलाची झाडं उगवली. एक झाड काटकोनात वाकलं, एक झाड 60 अंशाच्या कोनात, आणि बरोबर जाऊन त्या अगस्तीवर त्याची सावली झाली. आता मंदिर बांधलं त्यांनी, ते झाड ठेवलंय त्यांनी, त्याचा आकार थोडासा बदलला, पण असं निसर्गतः काही गोष्टी घडलेल्या आहेत. या पद्धतीनं हे गाव इतिहासाच्या अत्यंत महत्वाचं मानलं जातं. इजिप्त, ग्रीक, रोम अशा देशांबरोबर व्यापारी संबंध आहेत. तीरचा 2500 वर्षाचा इतिहास कैलासवासी रामलिंगप्पा लांबतुरे पुराण वस्तू संग्रहालयामध्ये आमच्यात ठेवलेला आहे. आज तुम्ही उशीर किंवा तुमचं प्रयोजन थोडंसं वेगळं असल्यामुळे ते म्युझियम तुम्हाला पाहता आलं नसेल, आणि आता त्या विषयानं बोलण्यासाठी वेळही जास्त झाला म्हणून मी बोलत नाही, पण किमान 2500 वर्षाचा इतिहास त्या म्युझियम मध्ये जतन करून ठेवला आहे. असा एक व्यक्ती आमच्या इथं जन्मला की अनेक वस्तू गोळा झालेल्या शासनाला विनामूल्य देऊन टाकल्या आणि सांगितलं की याचं म्युझियम फक्त माझ्या गावात असावं, बाहेर घेऊन जाता येणार नाही. तसं हे ॲग्रीमेंट करून हे म्युझियम इथं सुरू आहे. हे त्रिविक्रम मंदिर. शेवटचं या मंदिराच्या विषयानं बोलायचं म्हटलं तर अनेकांना ते समोर आल्यानंतर त्याची भव्यता दिसली. काही लोकांनी फोटो क्लिक केले, काही लोकांच्या मनात नेमकी ही मूर्ती कशाची असं क्षणभर वाटलं असेल, काही लोकांना कदाचित कळलं सुद्धा असेल. पण ही भगवान त्रिविक्रमाची मूर्ती आहे. त्रिविक्रम हे भगवान विष्णूचंच एक नाव. श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा एक अभंग आहे बघा, खूप फेमस गायकांनी गायलाय, अनेकांनी गायलाय. त्याच्यात वामन मूर्ती त्रिविक्रमा असा एक शब्द येतो, तुकोबांचा अभंग आहे. वामन मूर्ती त्रिविक्रमा, याच्यात ही कथा येते. काय आहे नेमकं ह्या मंदिराचं, काय मूर्त्या कशाच्या आहेत नेमकी? मी आता म्हटल्याप्रमाणे भगवान विष्णूची, पण कशी? श्रीमद भागवतातही हा प्रसंग येतो. छोट्या मोठ्या कथांमधून कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल की भगवान विष्णू लहान बटूचं छोट्या बाळरूप घेऊन राजा बलीच्या दारामध्ये गेला. 3 पावलं जमीन मागितली. ते होय म्हटल्यानंतर मग 2 पावलांमध्ये सगळं अस्तित्व, काय आकाश पाताळ काय जे होतं ते काय, ते सगळं ब्रह्मांड व्यापलं. 3रा पाऊल कुठं ठेवू असं विचारलं. तो बळी म्हणाला ठेव माझ्या मस्तकावरती, आणि मग बळीला पाताळात घातलं. ही कथा आणि त्याचे प्रतिकात्मक अर्थ वेगळे असतात. आता ते सांगत बसायचं नको आपण, पण साधारण समोरचं जे दृश्य आहे ना, ते दृश्य ते आहे. म्हणजे अगोदर छोटे असलेले विष्णू
3 पाऊलाचं दान जमिनीचं मिळणार आहे म्हटल्यावर महाकाय झाले, म्हणून एक मूर्ती अत्यंत मोठी भव्य त्यांनी निर्माण केली. त्या मूर्तीचं ते इकडचा पाय असा लांबवलेला कशासाठी, तर ते ब्रह्मांड व्याप्त आहे याचं प्रतीक म्हणून. तो पाय इकडच्या बाजूला, इकडच्या पायाला चिकटून असलेली जी मूर्ती आहे ती पहिली मूर्ती राजा बली. तो आश्चर्यचकित होऊन वरती बघतोय. त्याच्या पाठीमागची मूर्ती दैत्यगुरु शुक्राचार्य, राजा बळीचे गुरु. त्याच्या पाठीमागची मूर्ती बली पत्नी आहे, राजा बळीची सौभाग्यवती. आणि याच्या पाठीमागची ही जी मूर्ती आहे ती विष्णू पत्नी रमा किंवा लक्ष्मी. ह्या समोरचं जे चित्र आहे ते याचं. आता इथेही एक अद्भुत गोष्ट आहे. काय, तुम्ही विष्णुमूर्ती असं म्हटलात ना की तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे बघा, विष्णुमूर्ती साधारण चतुर्भुज असते आणि शंख चक्र गदा पद्म ती आयुध हातामध्ये असतात. 4 हात आणि हातामध्ये ती आयुध. पौरोहित्य करणारे ब्राह्मण पूजेमध्ये केशवाय नमः, माधवाय नमः वगैरे वगैरे जे म्हणतात ना, कोणतं आयुध कोणत्या हातात येतं त्याच्यानुसार त्याची नावं बदलतात. तो क्लिष्ट विषय आहे असो. पण विष्णुमूर्ती म्हणजे चतुर्भुज मूर्ती, 4 हात आणि शंख चक्र गदा पद्म ही आहे तर विष्णुमूर्ती. हात मात्र 2च आहेत आणि तेही कमरेवरती. गोरोबाकाकांच्या कालावधीत भगवान पंढरीनाथ इथं येऊन काही वर्ष राहिला असा उल्लेख आहे. त्याच्या पूर्वीच या मूर्तीच्या रूपातून अस्तित्वानं संकेत दिला होता की काय कुणास ठाऊक. पण विष्णुमूर्ती आहे आणि भारतामध्ये द्विभुजा विष्णुमूर्ती दुसरीकडे कुठे आहे की नाही मला ठाऊक नाही. 13 मध्ये मात्र हा सुद्धा अपवाद आहे. विष्णुमूर्ती तुम्ही सगळे UPSCचा अभ्यास करताय, हा भाग मला सांगितला गेलेला आहे. UPSCच्या एक्झामला अगदी टच करून माघारी आलेला एक जाणता शिक्षक तुम्हाला मिळाला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पुढे पुढे जात आहे. तुम्ही मन लावून जर कराल तर तुम्ही यशाकडे नक्की जाल. मी जबाबदारीनं मन लावून कराल असं म्हणालो या कारणासाठी, आजपर्यंत आपण ज्या परीक्षा दिल्या आहेत त्या परीक्षा आणि ही परीक्षा बऱ्यापैकी वेगळी आहे. इथं स्पर्धा प्रचंड आहे, ही गोष्ट खरी आहे. मी सहज बोलतोय असं गृहीत धरू नका. माझा काही कालावधी D.Ed कॉलेजला गेला आहे, काही वर्ष मी विद्यार्थ्यांमध्ये रमलोय. मी स्वतः विद्यापीठाचा 2 वेळा मेरिट आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 2रा होतो, पुणे विद्यापीठात मी 5वा होतो. मी वर्ग 2 असलेल्या रँकवरती 11 वर्ष 11 महिने जॉबही केलेला आहे. विद्यार्थ्यांशी माझी कनेक्टिव्हिटी आहे, राहवत नाही म्हणून हा भाग मी बोललो की तुम्ही त्यांना जेवढा प्रतिसाद द्या आणि तुम्ही स्वतः मला करायचंय ही भावना ठेवून जेवढं ॲग्रेसिव्ह पुढे जाल तेवढं तुम्ही उंचीवरती जाल. हा भाग खरा. जुनी माणसं फार हुशार बघा. शाळेमध्ये असताना एक म्हणून तुम्ही कदाचित बहुतांशी सगळ्यांनी ऐकले, काय, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही. काय अर्थ या म्हणीचा? मला एक बोधकथा आठवली. असं म्हणतात की एका साधूनं खूप अप्रतिम असं मंदिर उभारलं. त्या मंदिरात त्याला मूर्ती स्थापित करायची होती. मूर्ती स्थापित करण्यासाठी एक चांगले पाषाण त्याला शोधायचे होते म्हणून तो जंगलामध्ये गेला आणि त्याला एक 2 पाषाण चांगले दगड अगदी काळे कुट्ट छान असलेले त्याची मूर्ती चांगली होईल असा त्याला अंदाज वाटला. दिसले. त्यानं पहिल्या दगडाला विचारलं, म्हटले, अरे तुझी मूर्ती करायची आहे, घेऊन जाऊ? तो म्हटला, घेऊन जायचा निर्णय तुम्ही ठरवा, पण मूर्ती नका करू. ते छवी हातोड्याने फार ठोकतात, ते मला नाही सहन होणार. साधू म्हणला, ठीक आहे. दुसरा दगड शेजारी पडला होता. त्या दगडाला त्याला विचारलं, म्हणजे मूर्ती करायची. तो म्हणला, हरकत नाही की घेऊन चला मला. असं म्हणतात त्या साधूने दोन्ही दगड उचलले, घेऊन आला. मूर्तिकाराच्या तिथे बोलावलं गेलं. मंदिराच्या तिथं तो मूर्तिकार येऊन ज्या दगडाला होकार दिला होता त्या दगडाची सुंदर अशी मूर्ती निर्माण झाली. मूर्ती निर्माण झाल्यानंतर मंदिर तर अगोदरच उभारलं गेलेलं होतं.
गावभर त्या मूर्तीची मिरवणूक झाली, विधिवत तिची प्रतिष्ठापना करण्यात आली, मंदिर सगळ्यांसाठी खुलं केलं गेलं आणि गावातले लोक दर्शनाला येऊ लागले. दर्शनाला आलेली माणसं मूर्तीच्या पुढे यायची, उभा राहायची, तिला गंध, अक्षता, फुलांच्या माळा, आपलं मस्तक त्या मूर्तीच्या पायावरती टेकवायची आणि दर्शन करून मग बाहेर यायची. आणि बाहेर नको म्हटलेला दगड पायरीला जो पडलेला होता ना, त्या दगडावरती घरून सोलून आणलेला नारळ फोडायची. आता तो दगड ओरडायला लागला की नारळाचे फटके मला का म्हणून? ते म्हणले नाही रे, ज्या वेळेला मूर्तीत रूपांतरित व्हायचं होतं त्यावेळेला तू प्रतिसाद नाही दिला, तू नकार दिलास, नको म्हटलास, त्रास होतोय म्हटलास. त्यावेळेला तुला त्रास वाटला म्हणून बाजूला सारलं गेलं ना, आता आयुष्यभर त्या नारळाचे फटके खावे लागतील. मी का म्हणून सांगितलं हे? मूर्तीत रूपांतरित होण्याचा कालावधी आहे बघा तुमचा, मूर्तीत रूपांतरित होण्याचा आहे. त्यामुळं त्या मूर्तिकाराला आपणाला मूर्तीत रूपांतरित होण्यासाठी तुम्ही प्रतिसाद देणंही महत्वाचं आहे आणि मला कुठेतरी पोचायचं आहे ही भावना ठेवून तुम्ही स्वतः करणंही महत्वाचं आहे. या दोन गोष्टी घेऊन जर पुढे जाल तर फार 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 भवितव्य चांगलं असेल. स्पर्धा कितीही असू द्या, ऑलिम्पिकमध्ये पहिला येतो आणि शेवटचा येतो, त्याच्यामध्ये काही सेकंदांचं अंतर असतं रे, पण पहिल्या येणाराचं नाव होतं ते दुसऱ्याचं नाव नाही आठवणीत राहत. तुम्हाला धावायचंय, मन लावून धावा, सिस्टमॅटिक पद्धती असू द्या, तुम्हाला यश नक्की मिळेल. शेवटचा संदर्भ बोलतो तो हा, आज तुम्ही तेरमध्ये येऊन या ठिकाणी जे अगदीच गरजवंत आहेत, कालच्या पावसानं ज्यांना अतिशय प्रॉब्लेम झाला त्यांना काहीतरी द्यायचा प्रयत्न केला. मला जे सांगितलं गेलं त्यानुसार तुम्ही आणखी काही गावांमध्ये जाऊन ते केलं, असंही असावं, असेल नसेल, पण महत्वाचा भाग हा की तुम्हाला इथं येऊन आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो. हे वाक्य वाक्यांनी बोलून 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 गुळगुळीत करून टाकलेलं असलं तरी खरं आहे की आपलीही एक जबाबदारी आहे आणि आपल्या आपल्या ऐपतीमध्ये का असेना आपण मदत करूया ही भावना ठेवून आलात. त्यावेळेला तुम्हाला तेरचा भूमिपुत्र म्हणून मी मनापासून 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 धन्यवाद देतो. हा भाग संस्काराशी जोडलेला आहे. याच्यातून तुमच्या सरांचे संस्कारच दिसले, नाहीतर तुम्हाला इथपर्यंत येऊन एवढा अट्टहास करण्याची गरज नाहीये. तुम्ही हे करता त्यावेळेला हे तुमच्यावरचे संस्कार आहेत आणि संस्कारही तेवढेच महत्वाचे असतात. आपल्या एकूण यशामध्ये त्यांचा सुद्धा वाटा असतो हे मानणारा मी आहे. त्याच्यामुळं तुमच्या त्या संस्कारांना सुद्धा मी मनापासून ॲप्रिशिएट करतो, मनापासून ॲप्रिशिएट करतो. तुम्हाला धन्यवाद हा शब्द फार छोटा झाला. तुम्ही विद्यार्थी दशेशी जोडलेले आहात, असं असताना सुद्धा तुम्हाला हे करावं वाटलं, ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. जाता जाता जबाबदारीने हे सुद्धा सांगेन की ज्या वेळेला आपण देतो ना त्यावेळेला देताना आपल्याला जो आनंद आहे तो दयेकडे जाऊ नये. देतानाचा आपला आनंद आपल्याला करुणेकडे घेऊन जावा. या दोन शब्दावरून तुम्हाला कळेल न कळेल मला ठाऊक नाही, पण रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे, ती कविता सांगत नाही, तिचा अर्थ सांगतो. ते म्हणतात, दोन बहिणी रस्त्याने चाललेल्या होत्या, एक पुढं आणि दुसरी पाठीमागे. पुढे जी चालली होती ना तिच्या हातामध्ये शेंगदाणे होते, फुटा आणि खारे मुळेचे ते शेंगदाणे. आणि रस्त्यातून समोरून जो येईल त्याला ती बहीण ती शेंगदाणे वाटत होती. जो येईल तो चालणं सुरू आहे तिचं. आणि तिच्यापासून काही अंतरावर पाठीमागून तिची दुसरी बहीण येत होती. तिच्या हातात मात्र काही नव्हतं, पण तिच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येत होतं की तिचे डोळे पाणावलेले आहेत, तिच्या डोळ्यात पाण्याचे 2 थेंब आहेत. कुणीतरी रवींद्रनाथांना विचारलं, म्हटले कोण या बहिणी? रवींद्रनाथांनी सांगितलं, पुढे जी चालली आहे ना तिचं नाव आहे दया आणि पाठीमागची जी आहे तिचं नाव करुणा. रवींद्रनाथांना कदाचित विचारलं असेल त्या दोघींमध्ये श्रेष्ठ कोण?
रवींद्रनाथ म्हटले, पुढची जी आहे ना तिच्यापेक्षा पाठीमागची श्रेष्ठ, दया जी आहे ना तिच्यापेक्षा करुणा श्रेष्ठ. विचारलं का म्हणून? त्यावेळेला त्याने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ते म्हटले, बाबा रे, पुढची दया आहे, दया देते हे खरं आहे, पण देत असताना देतेपणाचा अहंकार सुद्धा मनात यायची शक्यता नाकारता येत नाही. आणि दयेला देतेपणाचा अहंकार जर चिकटला तर दिल्यातलं गेलं सगळं. आणि पाठीमागची जी आहे ना ती करुणा आहे, ती शुद्ध करुणा आहे. ती काही देवो किंवा न देवो, तिचं अंतःकरणच असं आहे की दयेपेक्षा ती आपोआप श्रेष्ठ होऊन जाते. त्यावेळेला आयुष्यभरासाठी हे सांगतो, आजच्या एका प्रसंगासाठी नाही, आयुष्यभरासाठी. ज्या वेळेला मदत करण्याची तुमची ऐपत असेल ना त्यावेळेला नक्की करा, पण ज्या वेळेला करताय त्यावेळेला त्यात आपल्या मनात करुणेचा भाव असावा, दयेचा नाही. तुम्हाला पुन्हा एकदा खूप 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 धन्यवाद देतो. तेरलाला आणि एवढ्या शांतपणे माझेही शब्द ऐकलात. धन्यवाद. तर मित्रांनो, हे हरिभक्तपरायण दीपक महाराज खरात जे माझे खूप चांगले मित्र आहेत, गेल्या अनेक वर्षापासूनचे चांगले सहकारी आहेत. संत गोरोबा काकांचे खूप चांगले अभ्यासक आहेत आणि भारतभर, महाराष्ट्रभर नाही म्हणून भारतभर यांच्या कथांचे मोठे मोठे कार्यक्रम होत असतात. आणि त्यांचा हा वेळ आज आपल्यासाठी मिळाला हे खरं तर आपल्या सर्वांचं नशीब भाग्य आहे. त्यांच्या अमृतवाणीतून जे काही आपल्याला श्रवण करण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल आपण नशिबवान आहोत. त्यांचे आभार मानू आणि धन्यवाद. ओके. आमच्या शांतीचं एकच कारण होतं, ती तुमची मधुर वाणी होती. आता एक ग्रुप फोटो असा घेऊ, सगळे एक जण फोटो घेऊ.